रात्री पियाला जाम होते, आता समुद्रावर दोघच जण आले. त्याच्या आईला काय सांगशील बोल. हे मानवाला लोक जास्त येतात पण लग्नाला आयर टाकायला कमी, अशी परिस्थिती आहे. कुठं गेली? लेट्स गो देयर. बघूया आता लोक काय सेलिब्रेशन करतात ते तुम्हाला दाखवतोय. पास आहे पर डेचा, 4 तासाची जर्नी आहे. 4 तासामध्ये तुम्ही आजूबाजूला, म्हणजे ते आपण बोलतो ना का आपण फिरायला गेलो फक्त नाईट लाईफ या गोष्टी नाही, दुसऱ्या पण गोष्टी आहेत ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. थोबाडाचा जरा सुजलेला तोंड सोटी मिंटी मारलेली. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. 11 वाजलेत. आता जस्ट हॉस्टेलमधून निघालोय. आता चालू बीचवर. हॉस्टेलच्या बाजूलाच आहे, 5 मिनिटाच्या वॉकेबलवर आहे. नाश्ता वगैरे केला, ब्रेकफास्ट वगैरे केला आणि निघालो. काल रात्री काय एवढं काय खास नव्हतं, पण जस्ट पार्टीज केली. हॉस्टेलच्या खाली बसून ग्रुप, नवीन ग्रुप होते. काही जण स्वित्झर्लंडचे होते, काही जण ब्राझीलचे होते, जर्मनीवाले पण होते. एक वेगळाच अनुभव होता, पण ती व्हिडिओ काय रेकॉर्ड केली नाही. आता चालू बीचवर. चला तर तुम्हाला बीच दाखवतोय. आणि आमो बघू शकता बीचवर पोहोचलेलो आहे. क्राऊड भरपूर दिसते. काही गेम चालू आहेत तिकडे. लोक एन्जॉय करतात, हॉलिडेसाठी आलेले आहेत. ही गँग आहे, ही आली स्वित्झर्लंडवर ना, बाय कार आलेले आहेत. काल रात्रीपासून जोडलेले दाबून पितन. से हाय. बेटचा चार्जेस विचारला इकडे. बेटचा चार्जेस आहे 20 युरो आहे. जसं जसं तुम्ही जवळ घेतील जसं जास्त आहे, आणि तुम्ही जेवढ्या मागच्या रोलचा घेतील तेवढा कमी प्राइस आहे. बघूया आता लोक काय सेलिब्रेशन करतात ते तुम्हाला दाखवतोय. रिलॅक्स करतात. रात्री जाम पिली दाबून तुझ्या आयला, म्हणून रात्री काय तुम्हाला दाखवू शकलो नाही मी, कारण की ग्रुपच एवढा मोठा भेटलेला. दर पी चालू होती. पोरं विचारतून काय चाललंय बघू. इथे कलर फेस्टिवल चालू आहे, बघतो काय चालू आहे. ते काहीतरी ग्रुप चालू आहे, लहान मुलांचं काय चालू आहे. बघूया काय चाललंय. पोरांचे गेम चालू आहेत, बघू शकता तुम्ही. ऍक्टिव्हिटी चालू आहे लहान मुलांसाठी. मास्तर त्यांचा आहे जो सांगतोय काय काय करायचं इटालियन लँग्वेज मध्ये. खेळून दे त्यांना, तुम्हाला दाखवतोय. लाईव्ह झुंबा चालू आहे, बघू शकता तुम्ही. Ora solo la sinistra. Cambio. Bene, calma. चला तर मी पण जातो, एन्जॉय करतो जरा समुद्रामध्ये. आम्ही पण गेम वगैरे खेळतोय, काय काय ऍक्टिव्हिटी आहेत त्या करतोय. दाखवतोय तुम्हाला काय काय ऍक्टिव्हिटी आहेत त्या. अजून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ग्रुप आहेत, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे काही ना काय ऍक्टिव्हिटी चालूच आहे त्यांच्या. मागे बघितलं तुम्ही झुंबा चालू होतं, हे लहान मुलांचं इथे चालू आहे, त्याच्या पुढे चालू आहे भरपूर. म्हणजे प्रत्येक ज्यांचे प्रायव्हेट आयलंड आहेत त्यांचे गेम चालूच आहेत. आपली गँग पुढे आहे, त्यांनी काल फुटबॉल खेळायला लागले दोघं. दाखवते तुम्हाला. चला ही आपली गँग बघा,
नाही फुटबॉल खेळायला लागले ते. अच्छा जबरदस्त. रात्री पियाला जाम होती. आता समुद्रावर दोघच जण आले. त्याच्या हिला काय सांगशील बोल. ते मानवाला लोक जास्त आहेत पण लग्नाला हार टाकायला कमी, अशी परिस्थिती आहे. जसं तो उठून अलग अलग ठिकाणी गेलेले, प्रत्येकाचं शेड्यूल ठरलेला असतोय, पार्ट्या वगैरे ज्या आहेत. आणि आम्ही आलो लेट, कारण की आम्ही उठलोच लेट. सकाळी 5 वाजता झोपलो. 5 वाजता झोपलो आणि 10ला उठलोय. मग आम्ही चेक केले, बाजूचे फ्रेंड गेले कुठे, बघतो तर तिच्या आईला गाय पण सकाळीच उठून. तर आपलं डोळं लेट उघडलं. चला आम्ही पण जरा पार्टी एन्जॉय करतोय. पुढे काय ऍक्टिव्हिटी करतोय ते दाखवतोय तुम्हाला. लेट्स गो. आंध्या आमो काईट सर्फिंग चालू आहे पुढे. या साईडला वॉटरचे गेम चालू आहेत पाण्यातले. त्या साईडला कोण फुटबॉल खेळतो, तिथे काय झुंबा चालू आहे. त्याच्या त्या साईडला पण तुम्हाला दिसते का काय माहिती हो जाणो. पण प्रत्येकांचे आयलंड हे जे आहेत ना, अम्ब्रेला ज्या ठेवलेल्या आहेत ते प्रत्येकांचे सेपरेट आहेत. म्हणजे ज्यांचे आहेत त्या प्रकारे त्यांनी गेम्स ठेवलेले आहेत. सकाळी जर अर्ली मॉर्निंग आलं ना, इथे योगा वगैरे चालू असतोय. पण डोलं उघडतील तर रातभर पियाची 5-5 वाजेपर्यंत, तर कोण सकाळी उठणार आहे. बघा आफ्रिकन गँग इथं बॅडमिंटन खेळते. त्या पोरा निघल्या नव्वत. पाय वाटते, पाय लाजतं वाटते, पाय लाजतं त्यांचं. रेडी झालेलो आहे, जॉईन होतो आपल्या ग्रुपला. बघू काय ऍक्टिव्हिटी करतात ती. त्यांची बॅडमिंटन वगैरे घेऊन आलेले आहेत, फुटबॉल पण आणलेला आहे. यांना आवड बघा फिटनेससाठी. नाही तर आपली तिच्या आईला समुद्रावर आलो, बिअरचा बॉक्स घे कित बस तिच्या आईला मारून दे लपडी लोक. या आलेत तर ही एन्जॉय करतात. येताना फुटबॉल पण घेऊन आलेत घरनं, बॅडमिंटन पण घेऊन आलेले आहेत. म्हणजे विचार करा, फक्त दारू असा विषय नाही. दारू होता आमचा रात्री, पण ठीक आहे 5 वाजेपर्यंत पिली. पण आता ऍक्टिव्हिटी पण चालू आहे, बघू शकता तुम्ही मागे माझ्या. कुठं गेली बघा, बॅडमिंटन लावतात भाईचे आणि एक तिकडे आहे. बाई गेली बघ, जरा लांबशी जा. समुद्रावरचे विकण्यासाठी कोल्ड्रिंक वगैरे, चिप्स वगैरे असतील, आईस्क्रीम वगैरे, अशा गाड्या इथे यूज करतात. गाड्यांचे टायर बघा, फोकलनला टायर असतात ना आपल्या इथे, सेम तसे आहेत. हा जो इथे बोर्डावर लावलेला आहे तो रेट लावलेला आहे 3.5 युरो 3 युरो. आईस्क्रीमची प्राइस असे आहेत. गाडी ती पण रिमोट बोटावर चालते बघा, धक्का मारायची गरज नाही. दिसतंय का तुम्हाला, रिमोट कंट्रोल आहे. हा पाव पाव वाजून चाललाय कसा. हा पाव पाव. आपल्या इथे सकाळीच इडलीवाले येतात ना, तसा भोगा लावलाय त्यांनी. पतंग बघा, एका मागे एक पतंग आहे. मला वाटते एकेच रशीला सगळं बांधेन का काय समजत नाही. तसंच बांधलेलं आहे एकेच रशीला.
समुद्रकाठीला मस्त लोक आराम करतात मस्त. म्हणजे ते आपण बोलतो ना का आपण फिरायला गेलो फक्त नाईट लाईफ या गोष्टी नाही, दुसऱ्या पण गोष्टी आहेत ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. काही लोकांच्या डोक्यात असते का आपण गेलो बाहेर तर फक्त क्लब पब वगैरे, पण हे असं पण जीवन जरा जगून बघा, जबरदस्त मजा येते. आणि हॉस्टेल लाईफ जर तुम्हाला मोका भेटला कधी तर ट्राय करा बेटर का तुम्ही हॉस्टेलमध्ये राहायचा. वेगळाच अनुभव आहे. प्रत्येक कंट्रीचे डिफरंट कंट्रीचे लोक येतात. मी व्हिडिओ बनवेल त्याच्यावर स्पेसिफिकली. आज बसलो पियाला तर आजच बनवतो. कालचा ग्रुप चांगला होता पण साप थकाटलेलो म्हणून नाही बनवली. चला, हा जो व्यक्ती आहे हा पतंगी सेल करतोय. तुम्हाला जर पाहिजे असतील तर पतंग डायरेक्ट थेट याला कॉन्टॅक्ट करा. हा तिच्या आईला वट वागूलाय पुढं वरती. हा आईला वट बघून दिवसा उडायला लागलं. खाली गार पण आहे. पोरांनी किल्ला बनवलेला आहे बघा तुम्ही, जबरदस्त बनवलेला आहे. किल्ल्याला खालून सेफ साईडला त्यांनी हे पण दिलेलं आहे. समजा दुश्मन आले तर खालची पाणी टाकायला होईल. तुझ्या आईला गरम तेल टाकला का दुश्मन बाहेर. पोराचा डोका बघा, खतरनाक. किल्ल्यावर म्हणजे तट वगैरे जबरदस्त बांधलेली बघू शकता तुम्ही. किल्ल्याची वरती उभे राहून जर समजा दुश्मन जर आले वरनं दिसले तिथे खड्ड्यात तेल टाकायचं. तेल टाकला तिच्या आईला तेल दुश्मनाच्या अंगावर, दुश्मन बाहेर. हे बघा असे लाल कपड्यावर आहेत ना, हे लाईव्ह गार्ड आहेत. फिरतच असतात तिथे. काही ठिकाणी बसलेले असतात, काही ठिकाणी फिरतात. आता हा जो व्यक्ती आहे तो आतमध्ये होता, कॉर्नर साईडला आतमधल्या साईडला फिरत होता. आता कॉर्नर साईडला आलाय फिरायला. म्हणजे सेफ साईड बघा, लक्षात ठेवायला ठेवले त्यांना. ही जी समोर बघता ना अशी पण बोट इथे रेंटवर भेटते. तुम्ही ती घ्या. ती हवेच्या दिशेने जाते. हा एक स्पोर्ट आहे, जो आहे तो स्पोर्ट आहे. आय डोंट नो काय नाव आहे मला माहिती नाही, पण जबरदस्त. विश्वम आता जस्ट पिऊन झालेला आहे आमचा. थोडासा जरा सुटलेला तोंड सोटी मिंटी मारलेली दिसते का माहिती नाही, पण तिच्या आईला डेंजर माणूस आहे तो. फुगला आहे तो पण माझ्यासारखाच. तुम्हाला दाखवतो. आता इथे ऍक्टिव्हिटी चालू आहेत, भरपूर ऍक्टिव्हिटी आहेत. सॉस जबरदस्त आहे, तुम्ही विचार पण करू शकत नाही. चला तो दाखवतो थांबा. असतात पूर्ण वीकेंड एन्जॉय करतात बघा ना. बघू शकता अशा प्रकारे एन्जॉय करतात ही पूर्ण वीकेंड. जबरदस्त आहे. वार जाम काला पडलाय मला वाटते. सॉलिडच या प्रकारे ही लोक एन्जॉय करतात इव्हेंट. अशा भरपूर ऍक्टिव्हिटी आहेत. हीच नाही, भरपूर ऍक्टिव्हिटी आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. तुम्हाला दाखवते चला दुसरं काय. साऊंड लावलेलं गाणं चेंज केलंय. पूर्ण ऍक्टिव्हिटी चालू असतात ना या बीचवर. जर तुम्हाला यायचं असेल तर रिमिनीला या. जबरदस्त हॉलिडे होईल. विथ फॅमिली आले तर बापरे बाप तुम्ही विचार करतील. ही पूर्ण युरोपची वाईब आहे. पण जबरदस्त ऍक्टिव्हिटी चालू आहेत. पूर्णची पूर्ण बीचवर ऍक्टिव्हिटी चालू आहेत. एकदम मला असं वाटेल का बाबा कुठल्या दुनियेत आलो. आईला सांगून फायदा नाही तुम्हाला. तुम्ही प्रत्यक्ष या आणि बघा. तुम्हाला वाटेल तिच्या आईला मस्करी तिथं फुगलाय का काही हो, पण फुगलो. जवळजवळ 3-4 बिअर पिलेत, विस्की पण पिलेली आहे.
चला तर बघूया पुढचं काय आहे तो विषय आणि आमचा पुढे काय प्लॅन आहे तो दाखवतोय तुम्हाला. चला तर आता परत चालू पाण्यात चालू अंग धुतो जरा जाम झालेली आहे थोडी उतरवतो आतमध्ये जाऊन. चला तर तुम्हाला नंतर विषय दाखवतो पुढचा काय आहे ते. चलो अंदिamo. Is my amico. Hey India, I come to visit you. I come to India. त्याची इच्छा आहे इंडियाला यायची आहे. तो स्वित्झर्लंडचा आहे. हॉस्टेलमध्ये आमची ओळख झालेली आहे. जबरदस्त पोरगा आहे. तिच्या आईला दाबून पिते आपल्यासारखीच. काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. त्याला आणतो इंडियाला तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला तर मी आता आंघोळ वगैरे करतो नंतर भेटूया. जय हिंद जय महाराष्ट्र. स्पोर्ट ऍक्टिव्हिटी चालू आहे इथे बघा. विकेंडला आले तरी बाबा शरीर येऊ बघा किती काळजी तिच्या आईला. Giro sinistra e destra. Base. E apro. लहान मुलगा बनवायला लागला किल्ला तट बांधलेली आहे पूर्ण. स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहे तिकडे या साईडला. तुम्ही रेंटेड घेऊ शकता. या बॅनरवर रेट लागलेला आहे. हे मेन्यू आहे त्यांचे बघू शकता तुम्ही. जिथे जाल तिकडे बाबा यांच्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. म्हणजे फॅमिलीसाठी कॉम्बिनेशन जबरदस्तच आहे. जर युरोपमध्ये आले तुम्ही तर रिमिनीमध्ये नक्की या. 2-3 नाईट काढा रिमिनीमध्ये. फॅमिली तुम्ही एन्जॉय करू शकता. ऍक्टिव्हिटी वगैरे भरपूर काय काय आहेत. लाईव्ह वाढ बसलाय. जेवढे पुढे पुढे जाऊ तेवढं काही ना काही ऍक्टिव्हिटी दिसतातच. बघू शकता तुम्ही. ती समोर याट आलेली आहे. आपला फ्रेंड आहे जोडीला स्वित्झर्लंड फ्रॉम स्वित्झर्लंड. ब्राझिलियन आहे. स्वित्झर्लंडला राहतोय तिथे काम वगैरे करतोय. हॉलिडेसाठी आलेला आहे. 5 दिवससाठी हॉलिडेसाठी आलेला आहे. आमची योगायोग आमची अशी भेट झाली का एकाच हॉस्टेलला आम्ही स्टे करतोय. खतरनाक माणूस आहे. दाबून पिते आपल्यासारखाच. त्याच्यासाठी आपली कंपनी जबरदस्त सूट झाली आमची जोडीला. इकडं पण एक वेगळा गेम झालाय तुम्हाला दाखवतो थांबा. इथं क्राऊड कमी आहे जरा. मोठी लावले तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या त्याचं मरून देत्या. ही जी बोट बघता तुम्ही ही पास आहे पर डेचा. 4 तासाची जर्नी आहे. 4 तासामध्ये तुम्ही आजूबाजूला जेवढा परिसर आहे तेवढा फिरू शकता. 25 युरो काहीतरी रेट आहे त्याचा. आम्ही विचारपूस केली. या पण रेंटरवर भेटतात. स्कॅट बोर्ड आहेत तिथे ते पण घेऊ शकता तुम्ही. सर्फिंग बोर्ड आहेत ते पण घेऊ शकता तुम्ही रेंटवर. पूर्णचे पूर्ण जेवढे लांबपर्यंत बघतील तेवढी तुम्ही लोक एन्जॉय करताना दिसतात तुम्हाला. विकेंड समर बोलला तर इथे लोक पागल होतात. तिच्या आईला त्यांचे छत्रा बघा कशा लावले. चला तर ही व्हिडिओ इथेच थांबवतो. जेवढं दाखवायसारखं होतं तेवढं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला. आता ही व्हिडिओ इथेच थांबवतोय. परत भेटू नवीन विषय घेऊन नवीन जागेवर. जय हिंद जय महाराष्ट्र. चला तर बाय.